एकनाथ शिंदे यांची सभा होऊन गेलेली आहे आणि आपल्यासोबत महादेवजी ठाकरे आपल्यासोबत आहेत। दादा काय वाटतं यावेळेला महायुतीची लाट आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिशय शेतकरी कष्टकऱ्यांची कामं केलेली आहेत। त्यामुळे सर्वांना एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल ओढ लागलेली आहे आणि या ठिकाणी माननीय आमदार भावनाताई गवळी या विधानसभेमध्ये उभे आहेत आणि जे दुसरे दोन उमेदवार उभे आहेत अपक्ष आणि काँग्रेसचे, त्या उमेदवारांना या मतदारसंघातली जनता कंटाळलेली आहे। कारण गटातटाच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठलंही राजकारण केलं नाही। मात्र या विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार भावनाताई गवळीच या ठिकाणी विकास करू शकतात हा विश्वास जनतेला आहे। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी माननीय आमदार खासदार भावनाताई गवळी यांचा दणदणीत विजय पण विरोधकांचा मग काय चालणार आहे त्यांना अजून थोडीशी कल्पना बाहेर गेल्यासारखं वाटतंय। मतदारसंघ रिसोड मतदारसंघापासून पलीकडे वाटतंय असा काही विषय नाही। भावनाताई दूर कुठेच गेलेला नाहीत। हे दोन तालुके अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये गेले होते। मात्र भावनाताईंचं राहण्याचं ठिकाण रिसोडेचेच होतं, निवासस्थानही त्यांचं रिसोडेचेच येथेच होतं। त्यांच्या वडिलांनी जे कार्यालय लोकसेवेसाठी सुरू केलेले होतं ते कार्यालय तेव्हापासून आजपर्यंतही त्यांनी सुरू ठेवलेले आहे। त्यामुळे भावनाताई गवळी कुठे बाहेर गेलेल्या नव्हत्या। जरी बाहेरच्या मतदारसंघामध्ये होत्या तरी सुद्धा त्यांच्याकडे अनेक लोक जी लोक संपर्कात असायची ती त्यांच्याकडून कामं करून घ्यायची आणि अनेक विकासाची कामं सुद्धा भावनाताईंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालेली आहे। बरं, हे झालं आपल्या स्थानिक पातळीवर आमदार कोण असावं म्हणून। राज्यात मुख्यमंत्री कोण असावा असं काय वाटतं? राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच असावेत यात तीळ मात्र शंका नाही आणि या ठिकाणचा आमदार भावनाताई गवळीच असाव्यात यावर सर्व जनतेचं एकमत झालेलं आहे। अजून तुम्ही कोणी मत मांडायचं? यावेळेस भावनाताईचा यांचा संजय होणार आहे कारण की लाडक्या बहिणीमुळे सर्व आनंद सगळ्या महिला खुश आहे म्हणलं। यावेळेस ताई साहेबच निवडून येणार आहे आणि एकनाथ साहेब शिंदे साहेब पण वर निवडून आल्यावर मुख्यमंत्री तेच पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री। बरं, ताई अजून काय काय वाटते, काय काय काम करतात ताई सर्व कामं करतात। आता आम्ही याच्यात 15-20 वर्ष झाले ना, ताई सोबतच आम्ही महिला आघाडीची उपतालुका प्रमुख महिला आघाडीची रेखा बोलते मी, ताई सोबत हेच ताई सर्व कामं करतात। हे झालं पण तुमचं कार्यकर्ते आहेत तुम्ही शिवसेनेच्या, ताई उमेदवार आहेत म्हणून तुम्ही वोटिंग करणार तुम्हाला वाटणार, पण विरोधक असे म्हणालेत ना ताई येणार नाहीत म्हणून। विरोधकांनी काही म्हणलं तर भावनाताई निवडून येणारच होतं, आम्ही आणणारच होतो ताई साहेब निवडून महिला आघाडी। ते म्हणू दे ताईचं माहेर घर माहेर घरचा राहणार नाही इकडची जनता। परत दुसरी गोष्ट अशी आहे की झनक साहेब जर एवढे बोलत असतील, रस्ते बघा तुम्ही कोणत्या पद्धतीचे आहेत। आज 3 पिढ्या झाले त्यांच्या राजकारण त्यांच्या घरात आहे। 3 पिढ्याच्या नुसार त्यांचं गाव जे त्यांचं स्वतःचं गाव आहे ते कशा प्रकारे डेव्हलप व्हायला पाहिजे होते तुम्ही कल्पना करा। तरी तशा कल्पनेतून न डेव्हलप झालेले आज त्यांच्या गावात जाण्यासाठी आजूबाजूला सगळ्या गावातून खड्डे खुड्डे येतं। त्यांनी काय विकास केला ते बघा। ताई साहेबांनी जरीही बाहेरच्या मतदारसंघात होते परंतु प्रत्येक त्या मतदारसंघ पण एकदम फुलासारखा फुलविलेला आहे आणि आज रोजी ज्यावेळेस रिसोडमध्ये येतील त्यावेळेस पण भावनाताई ह्या रिसोड शहर हे एकदम फुलासारखं फुलवतील असा सर्व मतदारांना विश्वास आहे। त्याच्यामुळे फक्त सर्वांचं मत एकत्रित भावनाताईकडेच आहे। दोन्ही उमेदवार जे आहेत ते कोणाची कॉम्पिटिशन नाही का काही नाही, काही शर्यतीत नाही, काहीच नाही, एकमेव फक्त ताईच येतील याच्यावर तीळ मात्र शंका। भावनाताईच निवडून येणार आहे कारण की पूर्ण महिला आघाडी ताईच्या मागे आहे। विरोधक म्हणतात की ताईने भ्रष्टाचार भरपूर